मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी? चला तर मी आज आली एक नवीन रेसिपी घेऊन. तर मी आज बनवणार आहे साधी आणि सिंपल रेसिपी आहे मैत्रिणींनो. तुम्ही प्रत्येक घरामध्ये पाहत असते, त्यामुळे त्यात विशेष असं काही नाही आहे, पण तरी मला ती आवडते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी आज बनवणार आहे तांदूळ आणि हे मुगाच्या डाळीची खिचडी. ती कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग मी यासाठी 1 ग्लास हे तांदूळ घेतलेले आहेत आणि यासाठी मी हे अर्धा ग्लास मुगाची डाळ घेतलेली आहे. ही घरगुतीच डाळ आहे मैत्रिणींनो, एकदम गावरान. तर तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता. सर्वप्रथम मी हे तांदूळ थोडेसे साफ करून घेणार आहे. डाळ तर एकदम स्वच्छ आहे. चला तर मग मी ती साफ करते. हे असे मी तांदूळ साफ करून घेतलेले आहेत आणि यात मी आता ही मुगाची डाळ टाकत आहे आणि याला आपल्याला चांगलं असं 3-4 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. चला तर मी याला धुवून घेते. हे पहा मैत्रिणींनो, मी याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर याला मी आता कुकरमध्ये टाकून घेते आणि याला आपल्याला मंद आचेवरती 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो. चला तर मी याला कुकरमध्ये टाकून घेते. चला तर मी आता यामध्ये हे आपले तांदूळ आणि डाळ टाकून घेते मैत्रिणींनो. आणि यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे. हा माझा पहिला ग्लास आणि हा दुसरा ग्लास. चला तर त्या कुकरला मी 2 शिट्टी काढून घेते. चला तर भेटूया आता याला 2 शिट्ट्या आल्यानंतर आपण. तोपर्यंत पुढे काय करायचं आणि काय साहित्य लागणार आहे ते आपणास दाखवते मैत्रिणींनो. ते आपल्याला लागणार आहे हा 1 कांदा, त्या अशा 5 ते 6 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायचे मैत्रिणींनो. चला तर मी आता हे सर्व कट करून घेते. माझ्या रेसिपीजला तुम्ही छान प्रतिसाद देत आहात मैत्रिणींनो, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असंच माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून एखादी जर नवीन शिकणारी कोणी असतील तर त्यांना माझी रेसिपी काही हेल्पफुल राहील तर मला खूप आनंद होईल मैत्रिणींनो. तर मी माझा पर्सनल अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण सांगत जा मैत्रिणींनो. आणि यासाठी आपल्याला हे 5-7 अशा लसणाच्या पाकळ्या पण लागणार आहेत, त्या पण मी कट करून घेते. तुम्हाला जसं बारीक आवडत असेल, बारीक कमी मोठं जाड आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं कट करू शकता. पहा मैत्रिणींनो, मी आता फोडणीसाठी हे 2 मापडे तेल घेत आहे. तुम्ही तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे तेल आता आपलं छान असं गरम झालं मैत्रिणींनो. यामध्ये मी हे अर्धा चमचा मोहरी टाकत आहे फोडणीसाठी. हे पाव चमचा हिंग टाकत आहे आणि हा 1 चमचा भरून मी यामध्ये जिरे टाकत आहे. तुम्ही पाहू शकता हे आता छान असं तडतडत आहेत. आता मी यामध्ये हे कट केलेला आपला लसूण टाकत आहे. तो छान असा परतून निघेल आता 1-अर्धा मिनिटामध्ये. मिरच्या टाकते आणि हा कांदा पण मी सोबतच टाकून घेतली. पहा मैत्रिणींनो, आता ही आपली फोडणी अशी छानशी होत आलेली आहे. आणि मी ते जे तांदूळ आणि डाळ शिजायला टाकलेलं आहे त्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे शिवाय पाण्याच्या. तर याच्यामध्ये मी हे 1 चमचा मीठ टाकत आहे. तुम्ही पाहू शकता. पहा मैत्रिणींनो, आता ही आपली फोडणी छान अशी झालेली आहे तयार. यात मी हा कट केलेला टोमॅटो घालत आहे. गरम असल्यामुळे हातावर उडत आहे मैत्रिणींनो.
मी आता हा मोठा चमचा हळद टाकत आहे. त्याला आता आपल्याला असं छान असं मिक्स करायचं आहे. यात मी मसाला वगैरे काही टाकणार नाही आहे मैत्रिणींनो, एकदम अशी प्लेन आणि साधीच खिचडी बनवणार आहे. पण हे खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा आवर्जून करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही केल्यानंतर तुम्हाला ती आवडली का आणि तुम्ही कशी केली. हे पहा मैत्रिणींनो, या पद्धतीने मी त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता हे आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. वाफा येत आहे गरम असल्यामुळे. हे पहा मैत्रिणींनो, आपली खिचडी जवळपास तयार झालेली आहे. आपल्याला थोडंसं आता 5-1 मिनिट फक्त शिजवून घ्यायचं आहे, कारण जी आपली फोडणी आहे ती त्या तांदूळ आणि डाळीमध्ये एकदम छान अशी मिक्स झाली पाहिजे. म्हणून आपल्याला थोडंसं याला छान असं 5 मिनिटं वाफ येऊ द्या, शिजवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता कशा वाफा निघताय. खूप छान लागते मैत्रिणींनो ही. तुम्ही पाहू शकता. यात आता आपल्याला सर्वात शेवटी थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आहे मैत्रिणींनो. मी माझ्या रेसिपीमध्ये सहसा कोथिंबीर ही शेवटीच टाकते, कारण ती आपल्याला दिसते पण आणि तिचं थोडंसं स्ट्रक्चर येतं. अगोदर टाकली तर ती पूर्ण जिरून जाते त्यामध्ये. आणि तुम्हाला कशी आवडते, पातळ थोडीशी घटसर, त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता. मी यामध्ये हे थोडंसं अर्धा ग्लास असं पाणी टाकत आहे. त्यानंतर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणखी. कोथिंबीर टाकून घेत आहे मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता. आणि आता ही जवळपास आपली खिचडी होत आली आहे. छान अशी झाली आहे. तुम्ही पाहू शकता हिचं स्ट्रक्चर किती छान आलेलं आहे आणि ती दिसायलाच एवढी टेस्टी आणि यम्मी दिसू लागली मैत्रिणींनो. खाण्यासाठी पण ते खूप छान आहे. तुम्ही पाहू शकता. तर ही आपली गरमागरम तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी, इन्स्टंट होणारी खिचडी रेडी आहे मैत्रिणींनो. चला तर मग आता मी हिला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते तुम्हा सर्वांना. आणि तुम्ही अवश्य ही करून पहा आणि कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. पहा हे मी प्लेटमध्ये आता सर्व करत आहे खाण्यासाठी मैत्रिणींनो. तुम्ही पाहू शकता ही खूपच डिलिशियस आणि टेस्टी अशी दिसते. तर यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गावरान तूप पण टाकून खाऊ शकता मैत्रिणींनो. यात तुम्हाला आणखीन आवडत असेल तर तुम्ही वरतून थोडीफार कोथिंबीर टाकू शकता मैत्रिणींनो. मी भरपूर टाकलेली आहे म्हणून मी आता वरतून काही टाकत नाही आहे. तुम्ही पाहू शकता हे किती टेस्टी आणि यम्मी दिसत आहे. तुम्ही अवश्य करून पहा आणि मला सांगायला विसरू नका मैत्रिणींनो की ही कशी झाली म्हणून. चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मैत्रिणींनो. माझ्या चॅनलचं नाव आहे कुक विथ सुगरण सोनिया.
आणि मी परत तुम्हाला भेटेन अशीच एक सर्वसाधारण हलकी फुलकी महाराष्ट्रीयन रेसिपी घेऊन. तोपर्यंत तुम्ही सर्वजण व्यवस्थित राहा, आनंदी राहा आणि खात राहा मैत्रिणींनो छान छान रेसिपी करून. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर द वॉचिंग.